गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय चॅनल @balangor3705. तर तुम्ही सगळे कशात मित्रांनो, एकदम कडक लाल बालक. तर मित्रांनो, आज आहे 19 तारीख वार आहे शुक्रवार. तर आपण चाललेलो आहे एक शॉर्ट राईडसाठी. शॉर्ट राईड इन द सेन्स आपल्याला इथनं एक 150 किलोमीटरच्या आसपास जायचं आहे आणि परत यायचं. म्हणजे आपली राईड होणार आहे 300-350 किलोमीटरची. तर आत्ता वाजलेले सकाळचे 7:45 आणि आमची चालू आहे तयारी जाण्यासाठी. तर मी आधी काल ॲम्ब्युलन्स आणलेली, ती ॲम्ब्युलन्स आता माझ्या मित्राकडे परत ठेवतो. त्याला मी आज सांगितलं आहे की बाबा आज मी येणार नाही आहे, कारण मी आज चाललेलो आहे बाहेर. तर तो मला बोलला ओके चालेल. तर मी आता काय करतो, जातो ॲम्ब्युलन्स ठेवतो, त्याच्यानंतर आपण येऊ आणि त्याच्यानंतर आपण आपली गाडी घेऊ जी आपल्याकडे आहे की या कॅरन्स, ती गाडी घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या वाटचालीला सुरुवात करूयात. तर मग काय मी जास्त काय तुम्हाला बोलत नाही, स्टेटून घ्यायला भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर. तर मग फायनली मित्रांनो, आत्ता आपण निघलेलो आहोत आपल्या राईडसाठी इन द सेन्स आपण इथनं चाललेलो आहोत पुण्याला. आपल्याला ॲक्च्युअलमध्ये जायचं आहे पुण्याच्या पुढे, हडपसरच्याही पुढे ना, हडपसरच्या पुढे ना, हडपसरच्या आपल्याला पुढे जायचं आहे. तर इथनं कमसे कम 150 किलोमीटरच्या आसपास नक्कीच होत असेल ते. तर मी तोच टार्गेट ठेवला, 150 जायचे 150 यायचे. एक 300-350 किलोमीटरची आपली राईड होणार आहे. आणि आजचे आपल्यासोबत कोण कोण आहे? पप्पा, मम्मी, सिद्धू आहे. सपना कुठे गेली रे? अरे इथं तोंड कर ना सपना. आणि आपले 2 शूटर, ए गजूभाई, ए की जिधर आहे बघा, हाय करो हाय. आणि थोड्याच वेळामध्ये आपल्यासोबत अजून लोक जुडणार आहेत. तर ते आता इथून एक आपण 15-20 मिनिटाच्या अंतरावर गेल्यावर आपल्याला कळेल आपल्यासोबत कोण कोण आहे. पण आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहे जी कोरियन आहे, ती सुद्धा आपल्यासोबत येणार आहे. तर तुम्हाला मी आता 10-15 मिनिटामध्ये दाखवतो. आणि काय सारावादप्रमाणे पाऊस पडायचं काय नाव घेत नाही, ऊन जातंही येतंय त्याच्यामुळे काय मजाही येत नाही. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो पुढचा व्ह्यू. आणि पुढे आपण पाहू शकतो मित्रांनो, XUV700 चाललेली आहे, उत्तर प्रदेश पासिंग आहे. आणि मागचा जो व्हाईट कलरचा स्कॉर्पिओ आला त्याला खूप गाय झाली आहे. तो बेफिजूल हॉल मारतो सर्वांना, पॉ करत बसलाय. तर मग फायनली आता आपण आलेलो आहोत कोलख्याला इन द सेन्स इथून राईट मारलं तर आपण जातो इंडियाबुल्सला, स्ट्रेट जातो आपण चौककडे म्हणजे कर्जत पुणा हायवे. चला आता जाऊ आपण जरासं पुढे. आणि आजचा क्लायमेट बघत असाल तुम्ही, एकदम असा क्लिअर आहे. आज देखील पाऊस पडायची काही शक्यता नाही. मला असं वाटतं पाऊस आमच्यापासून रुसलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाऊस पडतच नाही आपल्याकडे. बघा काय क्लिअर क्लायमेट आहे आज. पण थोडंसं मध्ये मध्ये काळसर आहे, पण नाही पडू शकत पाऊस. चला मित्रांनो, आता आपण जाऊ थोडंसं पुढे, बघू कसं काय पुढे गेल्याच्या नंतर. पाऊस पडला तर वेल्यांगुडेच आहे. आणि लेफ्ट साईडचं डोंगर आपण पाहू शकता, थोडंसं लांब आहे पण खूप सुंदर आहे. आणि आता तो क्लायमेट बाहेर असं झालेला आहे, त्याच्यामुळे ते अजून भारी वाटते बघायला. आता तुम्ही पाहू शकता गाईस की क्लायमेट एकदम चेंज झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. पण हे काय 5 मिनिटासाठी, मला नाही वाटत आजही पाऊस पडेल. आणि राईट साईडला तुम्ही पाहू शकता डोंगर आहे, पण काय तो पण एकदम असा सुकसुकटल्यासारखा झालेला आहे पाणी न मिळाल्यामुळे. तर गाईज आजचा आपला पहिला टोल आहे. आज आपण जुन्या रस्त्याने चाललोय, कारण माझी बहीण येते आहे, तर तिला घ्यायचं आहे. तर आपल्याला चौकपर्यंत जायलाच लागतं खालच्या रोडने. त्याच्यामुळे मी विचार केला की बाबा चला आज आपण खालच्या रोडने जाऊ. तर आज आपण मिसिंग लेनवरनं नाही जाणार आहोत, आपण जाणार आहोत आपल्या साध्या घाटातून. आपला पहिला टोल आहे आणि आपल्याला इथं टोल आता कमी लागतो, फक्त 14 रुपये आपल्याला इथं टोल घेतात. तर मित्रांनो आता कसं आहे माहिती आहे का, हा बघा लागला पुढे यायला खूप घाई पुढे यायची. तर आत्ताचा सीन कसा आहे तुम्हाला सांगू का, की आपल्याला इथं तो टोल आहे, तो आपल्याला फक्त टोल घेतात 14 रुपये. कारण मी तो फॉर्म भरला आहे लोकलचा, ठीक आहे ना. पहिले आम्हाला जाऊन येऊन इथून लागायचे 50 रुपये, तर आता लागतात 14 रुपये फक्त. तर जो पण आपला भाऊ जवळपास राहत असेल तर त्याने सुद्धा तो लोकलचा फॉर्म भरून घ्या आणि रोजच्या आर्ग्युमेंटला टाळा. तर मी काय बोलतो गाईज, तर आपण हा रोडला आपण नेहमी जातो. तर मी आता तुम्हाला इकडचं काय बघण्यासाठी तुमच्यासाठी नवीन काय नाही आहे की मी तुम्हाला दाखवेन. तर आता आपण डायरेक्ट चौकला भेटूयात. माझी बहीण तिथे माझी वाट बघते आहे, तर पहिलं मी तिला घेतो, त्याच्यानंतर आपण पुढे जाताना व्हिडिओ बनवू गाईज. तर स्टे ट्यून. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत चौकला. आणि आपण पाहू शकता की शिवमूर्ती किती सुंदर दिसते. ही खूप जुनी मूर्ती आहे इथं.
मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवायचा प्रयत्न केला, पण तो आपण लांबूनच पाहिली, त्याच्यामुळे एवढी काही क्लिअर दिसली नाही. आज जरा झूम करून दाखवते तुम्हाला. आणि आजूबाजूला पण छान परिसर बनवलेला आहे सर्व. तर मित्रांनो, चालता चालता एक व्ह्यू घ्या शिवमूर्तीचा. काय सुंदर दिसते शिवमूर्ती. मी नेहमी इथे आलो की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, पण मी गाडी चालवत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवायला जमत नाही. आज मी जरा गाडी स्लो घेतली आणि तुम्हाला मी आता लगेच भेटवतो आपल्या कोरियन गर्ल नैनाशी. ए नैना आकर. हा अरे हाय. ए रुद्या भाई, चिक्या भाई, फटाफट करो हाय. बढ़िया हाय. ए बड़ी लोग किधर है? अरे हाय करा. हे तोंड दाखवा तुमचं. बऱ्याच दिवसांनी भाऊ भेटले ते. त्यांना बिछडून आता 4-5 दिवस झाले होते, तर ते आता भेटलेत. आता त्यांची आता मीटिंग चालू आहे, त्याच्यामुळे काय आपल्याला जास्त ते काय आपल्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की समोरचे डोंगर काय सुंदर दिसत आहेत आणि ते मस्त बऱ्यापैकी हिरवे झालेले आहेत. पाऊस नसूनही वरती जरा जरा झाला पण असेल कदाचित. आणि आपल्याला असंच घाट चढून वरती जायचंय. फायनली मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत खंडाळा घाटामध्ये. आणि आपण पाहू शकता आता एकदम आपल्याला कर्वी रोड आहे, उलट सुलट. आणि आजूबाजूचं नेचर ग्रीन एन्व्हायरमेंट काय सुंदर दिसतंय ते एकदा पहा. घाटामध्ये मला वाटतं पाऊस झालेला आहे जरासा, तर एकदम ग्रीनरी छान दिसते एकदम. आणि जसंच मी घाटामध्ये आलो तर मला असं थोडं फ्रेश वाटलं. मी आज बऱ्याच दिवसांनी इथं थांबून जरा एक 360 डिग्री कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि फॅमिलीसोबत फोटो काढलेले. बाहेर पप्पा आणि माझी बहीण अजून फोटोज काढते. आणि हा नवीन गॉगल घेतला आहे, खूप खर्च केला आहे. रेबेनचा गॉगल आहे, नकलीवाला, 100 रुपयाला. जाम खर्च आला आहे माझा, मी कसं सांगू तुम्हाला. कारण गॉगल बोललो जरा चांगला हवा म्हणून रेबनचा गॉगल घेतला. अख्खे 100 रुपये माझे गेले आणि मी हा गॉगल घेतला. तर आता आपण फायनली आपण आलेलो आहोत खंडाळा घाटामध्ये आपण आहोत. तर मी आता जास्त काही व्हिडिओ बनवत नाही, कारण हा रूट तुम्ही बऱ्याच वेळा पाहित. आता कसं गाडीमध्ये मुलं असल्या कारणाने त्यांची भनभन खूप जास्त चालू आहे. तर मी आता काय करतो माहिती आहे का, जास्त काही मी व्हिडिओ बनवत नाही, कारण हा रोड तुम्ही नेहमी पाहिलेला आहे. तर जेवढं होईल मी तेवढं चांगले व्ह्यू कॅप्चर करून पुढे मी निघत जाईल. तर ठीक आहे, काय स्टेट येऊन भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. तर मग राईट नाव मित्रांनो, आपण एंटर झालेलो आहोत पुण्यामध्ये. आणि आता आपल्याला इथनं जायचं आहे 30 किलोमीटर, 30 ते 40 किलोमीटर पुढे. आणि आपण पाहू शकता या बाजूला की ब्रिजचं काम काय जोरात चाललेलं आहे. खतरनाक हाईट आहे बाबा या ब्रिजची. ब्रिजचं काम जोरात चालू आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे सर्व्हिस रोडने. हे सगळे रोड सर्व्हिस रोड आहेत, पण बऱ्यापैकी स्पीड मेंटेन होती या रोडला कधी कधी, नाही तर कधी कधी एकदम कार्यक्रम ढूस होऊन जातो ट्रॅफिकमुळे. तर चला जाऊ थोडंसं पुढे, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळाने.
तर मित्रांनो आपण पाहू शकता राईट साईडला काय सुंदर पद्धतीने झाड लावलेले आहेत आणि त्यांना मेंटेन सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेले आहे की ते एकदम असे बॉल सारखे दिसतात आहेत. बरेच झाडं तुम्हाला दिसले असतील पण एकदम असे गोलच आहेत, एकदम मस्त वाटते बघायला. पुन्हा आता काय बऱ्यापैकी एकदम मेंटेन झालेला आहे. ते बघा तोच ब्रिज जो मी तुम्हाला दाखवलेला लेफ्ट साईडला, त्याचे पिलर तुम्हाला दिसत असतील, त्याचंच काम चालू आहे पॅरलल पूर्ण. कदाचित तुम्हाला तर बाबा मेट्रोचा असेल ना, मेट्रोचाच आहे वाटतं तो ब्रिज. आणि आता आपल्याला बरंच रोड अजून कव्हर करायला बाकी आहे आणि ऊन पण, उन्हाचा तडाखा एकदम बेकार आहे, बाहेर एकदम खतरनाक ऊन आहे. आणि स्कायवॉक काय सुंदर डिझाईनने बनवलं आहे. स्कायवॉकला एकदम छान डिझाईन होती, मस्त बनवलेला आहे इकडून तिकडून येण्यासाठी एकदम. मित्रांनो हा एवढा तो पीस आहे ना पुण्यामध्ये, असं वाटतं की बाबा आपण फॉरेनमध्ये आलो आहे. आणि आपल्या राईट साईडला कारवाला आहे, जाणून बुजून हॉर्न मारतो आहे बिना फिजूलचा. त्याचं काय दुखतंय त्यालाच माहिती आहे. आणि आपल्या समोर BMWची ई कार आहे 6767. काय सुंदर दिसते गाडी, पाहू शकतो आपण. आणि आपल्या गाडीमधले सगळे कार्टून झोपले होते. BMWचं नाव घेतलं की बघा सगळे कसे उठून एकदम आहे का, सगळे उठून एकदम रेडी झालेले आहेत गाडी बघण्यासाठी. मला पुढून बघायचं. पाहिलं ना आपण कसे टकले आहेत सगळे. झालं आम्ही निघालोय पण अजून काय आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो नाही, कारण पुण्याचं ट्रॅफिक. आता आपण फुल ट्रॅफिकमध्ये आपण जरा टेपचा आवाज कमी करतो. कसं करून मी पुणे स्टेशनजवळ आलेलो आहे, पण काय एकदम हालत खराब झालेली आहे, रस्ता एकदम जाम आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता आपण आहोत पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनला आलो, कसं ओळखायचं, चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर असा पुतळा आहे. हे बघा आता जवळ आलं तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल. पुतळा दिसला म्हणजे आपण एक्झॅक्ट पुणे स्टेशनला आलोत. आता आपल्याला इथनं घ्यायचं आहे राईट. खूप हालत खराब व्हायला लागली आणि 12:15 झालेले, टेम्परेचर झालेलं आहे 43 डिग्री सेल्सिअस. 43 डिग्री टेम्परेचर आहे आणि दुपारचे 12:30 झालेले आहे, 12:15 सॉरी. पण गरमी अशी वाटते की 50-55 डिग्रीमध्ये गाडी चालवते, एकदम हीट जास्त जोरात आहे. हीट बघूयात कसं काय. मित्रांनो आपण पाहू शकता राईट साईडला इथं रेबेन वगैरे खूप मोठे मोठे शॉप्स आहेत. सो वॉट वगैरे सगळे दुकान आहेत या साईडला शॉपिंग करण्यासाठी. आणि माझ्या राईट साईडला उभी आहे मर्सिडीज GLA. हे आपण राईट साईडला पाहू शकता. काय सुंदर बिल्डिंग बांधलेली. ही बिल्डिंग मला खूप आवडते गाईस. एकदम आता दिलखुश होतं बिल्डिंग बघून. पण काय आपण आता, आणि नेमकी या रोडला ट्रॅफिक कुठे आहे का पुढे, आणि एवढा पीस खाली आपली गाडी इथनं फास्ट झालं. स्लो गेली असती म्हणजे कसं आपण व्यवस्थित बिल्डिंग कॅप्चर केली असते. खूप सुंदर बिल्डिंग आहे, उलटा पुलटा बिल्डिंग आहे ती, क्रॉसमध्ये. आता आपण आलेलो आहोत सिग्नलवरती. आता सिग्नल आपल्याला लागलेलं आहे पण इथं कोण थांबत नाही आहे, म्हणून आपण पण थांबणार नाही, डायरेक्ट लेफ्ट मारू आणि गपचूप निघू. पुढे साहेब थांबलेलेच होते. बरं झालं त्यांची इच्छा नाही झाली मला पकडायची, नाही तर मला पण म्हणले असते या साईडला. चला गाडी चालवताना मोबाईलमध्ये बोलताय तुम्ही. चला जरा पुढे जाऊयात आता, मग बघू पुढे कसं काय वातावरण आहे, काय हालचाल आहेत
टेम्परेचरचं आता दाखवलं आहे 44 डिग्री. वाव, काय सुंदर घर बांधलेलं आहे राईट हँड साईडला. एकदम भारी वाटते असं घर. आणि आपण पाहू शकतो पेट्रोल पंप कसं रस्त्याच्या मधोमध आहे. जास्त गाड्या पण त्याच्यात थांबू शकत नाही, काय नाही. डिझेल भरा आणि डायरेक्ट चला, अशी सिस्टम आहे. बघा केवढीसं डिझेल पंप आहे, आपला पेट्रोल पंप आहे. हा एक असा डी बनला आहे फक्त वरती, इंडियन ऑइल त्याचा डी. त्या डीच्या खालीच फक्त जे पण आहे ते 2-3 सेटअप आहेत. तर मग फायनली मित्रांनो आता आम्ही लोक पोचलो आहोत हडपसर. हडपसरला आम्ही लोक आलेलो आहे. इथून आपल्याला पुढे जायचं एक 7-8 किलोमीटर जायचं आहे. आणि आता टाईम झालेला आहे 1:14. आणि मी सकाळी घरनं निघलेलो 9:15 वाजता, म्हणजे 9, 10, 11, 12, 1, 1:15, अजून जायला 15-20 मिनटं. म्हणजे मला कशाही करून 5 घंटे लागलेले आहेत. तर आता आपण काय करू, जाताना तिथं खूप एकदम आहे ना नेचर ग्रीन एन्व्हायरमेंट आहे. मस्त मस्त शेती आहे, लाल माठाची भाजी आहे. परत आंब्याला तेवढा खतरनाक मोर आलेला लास्ट टाईम. तर मी आता गेलो की बघतो, आता आंब्याचा मोर पण असला तर तुम्हाला दाखवतो. एवढ्या भारी आंबे आलेले आहेत. परत तिथून एक छोटंसं कॅनल गेलेलं आहे. कॅनलचं पण एकदम म्हणजे भारी भारी व्ह्यू आहे. तर आता आपण पुढे जाऊयात आणि मग मी तुम्हाला दाखवतो की कुठपर्यंत आलो आहे, काय आलो आहे, कशासाठी आलो आहे, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तर स्टे ट्यून गाईज. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आम्ही निघालो पनवेलला, आपलं काम झालेलं आहे. आणि हे बघा हे कॅनलचे दरवाजे जे तुम्हाला लेफ्ट हँड साईडला दिसतात ते छोटेसे. हा कॅनल छोटा आहे, म्हणजे हा पावसामध्ये आता बघा तुम्हाला दिसत असेल एकदम एम्प्टी आहे. कारण याच्यामध्ये बघा पाणी एकदम कमी आहे. नाहीतर पावसामध्ये बाबा तुम्ही जवळ पण येऊ शकत नाही, एकदम भीती वाटेल. आणि ह्या रोडला जे आपण लागलेलो आहे हा काळभोर वालीचा रोड आहे. आणि या रोडला आंबे वगैरे बरेच आहेत या झाडांना. हे बघा इथं पण तुम्ही पाहू शकता. बाबा झाडावर आंबे पिकलेले आहेत. वा, काय आनंद भेटेल तर तो आंबा आपल्याला खायला भेटला तर. आणि राईट हँड साईडला आपण पाहू शकता लाल माठाची भाजी सुद्धा आहे. म्हणजे आता ती बरीच कटिंग झालेली आहे. समोरून बस आली आहे. रस्ता नॅरो रस्ता आहे हा. हे बघा लाल माठाची भाजी काय सुंदर दिसते. आणि लेफ्ट हँड साईडला काहीतरी झालेली आहे भाजी, म्हणजे काढलेली आहे ती परत. आता बघा आपल्या हाताला लागेल एवढ्या जवळ आपल्याला ऊस दिसलाय. हे बघा ही लाल माठ एकदम प्युअर आहे. काय सुंदर दिसते लाल माठ. काच पप्पा काच लावायला विसरले, तुम्ही लावली मी. एकदम भारी वाटतं इथं आल्यावर. हे झाड आपण पाहू शकता किती जुनं झाड आहे. लेफ्ट हँड साईडला बऱ्याच जागेवर ते कापले आहे त्याला, तरी पण ते झाड जिवंत आहे. या झाडाला फुलं बघा काय सुंदर आहे. या झाडाला फक्त मित्रांनो उन्हाळ्यामध्येच फुलं येतात, बाकी टाइम या झाडाला काय फुलं येत नाही. आणि आता बघा ना सनलाईट पडली तर काय भारी शेड वाटतोय. हा अशी शॅडो दिसते एक सुंदर अशी. आता आपण चाललोय परत आपल्या घरी पनवेलच्या दिशेने. मी तुम्हाला येताना बोललो होतो की मी बोललो होतो तुम्हाला येताना की तुम्हाला मी दाखवेल, तर मी तुम्हाला दाखवायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. पण सध्या वातावरण उन्हामुळं एवढं काय दिसत नाही बा. पुन्हा एकदा लास्ट टाइम बघून घ्या. लाल माठ आहे, अजूनही पण भाज्या लावलेल्या आहेत तिथं. ह्या कॅनलला बऱ्यापैकी पाणी आहे. तुम्हाला दिसलं का नाही मित्रांनो सांगता नाही येणार. 1 सेकंड थांबा. हे बघा या कॅनलला बऱ्यापैकी पाणी आहे. पाणी सोडतात ना बाप्पा हे संध्याकाळचं. कुठल्या धरणाचं पाणी असतंय, धरणाचं पाणी सोडतात. आता मला एवढी आयडिया नाही इथं कुठल्या धरणाचं पाणी येतं. तर चला मग आता आपण जाऊ थोडंसं पुढे, त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो. स्टे ट्यून मित्रांनो. गावांना आता आम्ही लोक निघाले, अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहे. आता आपण कुठे आलोय, कुठली शाखा आहे? हा काय उरली कांचन, काय रे उरली कांचनला आलेलो आहे. शौर्यवाडा हॉटेलला जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी. तर चला आता तुम्हाला पण घेऊन चलतो हॉटेलमध्ये. एकदम भारी जेवण आहे, आम्ही ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं बोलो आज जाऊन आपण स्वतः चेक करूयात कसं काय, जरा खाऊयात, एन्जॉय करूयात. तर चला मित्रांनो पहिला जाऊ शौर्यवाड्यामध्ये आणि बघूयात हॉटेलमध्ये काय काय जेवण आपल्याला भेटतंय. तर चलो. जसं की तुम्ही पाहिलं आता आपण आलेलो आहे शौर्यवाड्यामध्ये. वरती सुद्धा बसायला एकदम छान पद्धतीने बनवलंय. आपण पाहू शकतो आतला एम्बियन्स काय सुंदर आहे.
आणि आपले भिकारी कामगार बसलेत जेवायला. 4 दिवस झाले जेवले नाही. तर मित्रांनो आपण पाहू शकता शौर्यवाड्यामध्ये लहान पोरांसाठी खेळायची पण सोय आहे. आणि आपल्याकडे तेवढी पोरं आहेत की त्याच्यावर खेळू शकतात. वरतीही बसायला जागा आहे. खूप सुंदर ॲम्बियन्स आहे. दोन्ही साईडला मस्त झाडं आहेत. आणि आपला भगवा इथे एकदम शानने फडकतोय. आणि इथं लॅडर सुद्धा आहेत पोरांसाठी, घसरगुंड्या. आणि आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही पण निघालो आता मस्तपैकी जेवण घेऊन. दाबून खाल्लंय. आता चला जिरवायला जाऊया. आता येतोय आम्ही पनवेलला. चला पनवेलला. ए शूटर लोक चलो, चला 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 चला. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला रस्त्यावर, म्हणजे रस्त्यामध्ये थोड्या वेळाने. चलो. तर फायनली मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आपण आलेलो आपल्या घरी. मी शौर्यवाड्यावरनं निघल्यावर ब्लॉग का नाही बनवला, कारण तिथून निघता मला वाजले एक्झॅक्ट 7:15. त्याच्यानंतर आम्हाला येताना एवढी ट्रॅफिक लागली घाणेरडी की काय मला बनवायला जमलंच नाही. आणि मला ट्रॅफिक लागली डायरेक्ट आपल्या लोणावळ्यापर्यंत. त्याच्यामुळे आम्ही काय बनवली नाही गाईज. तर मग मी काय केलं, लवकर रोड कवर केला. आणि मला वाटतं एवढी बेकार झोप आली, एवढा थकलो नाही मी, कारण मी एकटाच गाडी चालवत असतो ना, तर माझी एकदम हालत खराब होऊन जाते गाईज. तर मग आता आपण काय करू माहिती आहे का, आजच्या व्हिडिओला आपण इथंच एंड करूया. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं प्लीज मला एक लाईक शेअर एक कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो जर तुम्हाला माझी मेहनत आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे करा मित्रांनो, ज्याच्याने मला मोटिवेशन भेटेल. आणि आपण उद्या परवा आपण परत एका राईडला जाणार आहोत. तर त्यावेळेस बहुतेक आपण बाईकवर जाऊ, तर आपण मोटो ब्लॉग करायला बघू. तर तोपर्यंत गाईज स्टे ट्यून, राईड सेफ आणि स्टे सेफ. बाय गाईज, बाय, गुड नाईट गाईज.